महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज मंगळवारी पवित्र अंगारकी संकष्टी महागणपतीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 15 येथे श्रद्धा, विश्वास आणि राजकीय आशेचा संगम पाहायला मिळाला। महाविकास आघाडीची सत्ता यावी तसेच प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत यासाठी आज महागणपतीला भक्तिभावाने साकडं घालण्यात आलं। यावेळी जीवाभावाची मैत्रीण तथा समाजसेवेची तळमळ असलेल्या अश्विनी अनिल कदम यांच्यावर महागणपतीची विशेष कृपा व्हावी, त्यांना या निवडणुकीत यश मिळावं आणि समाजसेवेची पुन्हा संधी मिळावी अशी प्रार्थना करण्यात आली। या धार्मिक उपक्रमात प्राथमिक स्वरूपात 21 महिलांनी एकत्रित येत महागणपती समोर अथर्व शीर्ष पठण केलं। श्रद्धेनं ओतप्रोत भरलेल्या वातावरणात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। महिलांनी एकत्रित येत केलेलं अथर्व शीर्ष पठण हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकोपा आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक ठरलं। यावेळी बोलताना उपस्थित महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। भूमिका काय आहे, कशासाठी आपण सर्व महिला या ठिकाणी एकत्रित आलात? नमस्कार, मी कल्पना बाळासाहेब बेडेकर, प्रभाग क्रमांक 15 क इथून महाविकास आघाडीचे उमेदवार सौ अश्विनी अनिल कदम वहिनी, त्याबरोबर त्यांची महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड भरघोस मताने विजयी व्हावे यासाठी आम्ही आज जनसेवा महिला मंडळ कोल्हापूरचा महागणपती नवसाला पावणाऱ्या 21 फुटी त्यांच्या चरणी अथर्व शीर्ष पठण करून विजयाचा प्रार्थना करीत आहोत। धर्म, श्रद्धा आणि लोकशाही प्रक्रियेचा संगम साधणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रार्थनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले। यावेळी कल्पना एडेकर, मंजिरी शिंदे, सुमन बागल, लक्ष्मी बागल, शिल्पा खेडकर, भारती जाधव, शैलजा सुतार, वैशाली पाटील, नम्रता साळुंखे, अंजना किरोळकर, मंगला वनकुद्रे, राजवंती गुजर, वैशाली पाटील, सीमा पाटील, रेखा पाटील, शुभदा फडणवीस यांच्यासह अन्य महिला भगिनी देखील उपस्थित होत्या। राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर, पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर।